हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनांचा आपल्याला प्रत्येकाला सहाय्य कर. सर्व पापांच्या अपराधांची क्षमा कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया. 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 परमेश्वराने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हापासून मानवाला आज्ञा दिलेली. त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त आले या पृथ्वीमध्ये तेव्हा सुद्धा आज्ञाच मिळाली. आणि पवित्र आत्मा आला तेव्हा सुद्धा आज्ञाच मिळाली. या जगामध्ये जे सुरुवातीला परमेश्वराने आदामाला बनवलं गेलं तेव्हापासून परमेश्वराने माणसाला आज्ञेच्या द्वारे शिकवण दिलेलं होतं, नियमाच्या द्वारे शिक्षण दिलेलं होतं. प्राणी बनवले, पक्षी बनवले, सर्व जीवजंतू बनवले, झाडं पानं बनवली. परंतु जी आज्ञाची मिळाली ती आज्ञा फक्त मानवाला. माणूस देवाचा प्रतिरूप असून देवासारखा वागत नाही. त्यामुळे त्याला देवासारखं वागण्याचं शिक्षण परमेश्वराने दिलं. त्यानंतर शैतानाने येऊन मानवाला बिघडवलं. आजचा काळ जो आहे या काळामध्ये सुद्धा शैतान माणसालाच बिघडवलं. जे उत्पत्तीमध्ये 3 अध्यायामध्ये आदामाला बिघडवलं, मग ते 26 अध्यायामध्ये जुदासला बिघडवलं. म्हणून प्रकटीकरणामध्ये 12:12 मध्ये सांगते, सैतान आपला काळ थोडा आहे, तो तुम्हाकडे आहे. आणि मध्ये 10:17 मध्ये दिलेलं आहे माणसाच्या बाबतीत संपूर्ण. जेव्हा सैतानाने मानवावर कब्जा केला, आपण जेव्हा मोहात पडत असतो, स्वार्थात पडतो, अहंकारात पडतो, घमेटात पडतो, निंदा नफरतात द्वेषात पडतो, तेव्हा सैतानाच्या संगतीला आपण आपलं जीवन घालवलेलं असते. तर परमेश्वराने आपल्या सर्वांना देवाचं चांगलं रूप दिले. म्हणून ते 12:36 मध्ये दिले, आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या शब्दाचा हिसाब शेवट न्यायाच्या दिवशी घेणार. मग कोणी चांगलं बोललं किंवा कोणी वाईट बोललं, त्या सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर देव देणार. हल्लीचा काळ जो आहे तो काळ असा आहे की मानवाला जे देवाच्या जवळ जातात त्याला दूर करण्यासाठी माणूसच माणसाचा घात करत असतात. म्हणून प्रत्येक शिक्षण आहे ना, तर योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये 4:1 पासून शिकायला मिळायचं की प्रत्येक आत्म्याची पारख करायची. यो आत्मा देवापासून आहे की यो आत्मा शैतानापासून आहे. म्हणून कोणता मनुष्य तुम्हाला काही बोलतो किंवा शिकवतो किंवा समजावतो किंवा घडवतो किंवा निंदा करतो किंवा नफरत करतो किंवा द्वेष करतो, त्यावेळेला आपण सापासारखे चतुर आणि कबुतरासारखे लीन नम्राणी आपलं होऊ शकतो. म्हणून प्रभू येशूने शिकवताना सांगितलेले मध्ये 7:1 मध्ये, तुमचे दोष काढण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कोणाचे दोष करा. आता आपल्यामध्ये अनेक समाजात असे लोक आहेत. प्रभू येशूने पण वचनाद्वारे सांगितले की माझ्या पाठीस लागले ते तुमच्याही पाठीस लागतील. हे मानवाचा व्यवहार आहे. म्हणून आपल्याशी व्यक्ती कसं आहे आपण बघायचं. जुदास
येशू बरोबर राहिला, त्याला काही गोष्टीचा मोह दिला, 30 नाणी चांदीचे मिळतील याच्या मोहाला तो बळी पडला आणि तिथेच घातक बनला. परंतु नुकसान मात्र जे झालं ते नुकसान जुदाचं झालं, येशूचं झालं. आपण बघतो की अलीशा संदेष्टाच्या बाबतीत राजामध्ये, आणि हा अलीशा संदेष्टा जो होता त्याच्या डोक्याला केस नव्हते, टकल्या होता, आणि 42 पोरं निंदा करायला लागली. ती निंदा करायला लागल्यानंतर अस्वली निघून त्यांना, कोणताही मनुष्य देवाचा जेव्हा सेवक असते बघा, त्याला निवडल्यानंतर आपण त्यांच्या विरुद्ध कधीच बोलायचं नाही. यांच्या लोकांच्या पाठीमागे देव असतो आणि देव त्यांच्यात कार्य करतो. ते कोणाचं वाईट बघणार नाही, वाईट योजणार नाही, ना वाईटाचा आचार विचार करणार नाही. मी तुम्हाला पहिलं पण सांगतो ना, आता पण तेच सांगत आहे की प्रकटीकरण 12:12 तुम्ही चांगले आहात, पण तुम्ही त्याला जेव्हा फायदा देतो सैतानाला, तेव्हा तुमच्यामध्ये नफरत निर्माण होते, नफरत निर्माण होते, निंदा मनात निर्माण होते, द्वेष निर्माण होते, अनेक प्रकारचे तो आपल्या अंतःकरणामध्ये घुसून तो माणसाचा घात कसा करावा या दृष्टीने तुमचा तो घात करेल आणि दुसऱ्याचा पण घात करेल. आणि हेच परिणाम आपल्या प्रत्येकी व्यक्तीच्या बाबतीत जपायचा. जशी तुम्हाला सतावतात ना, तशी मलाही सतावतात. माझ्याकडे अनेक लोक येतात, याविषयी बोले, त्याविषयी बोले, त्याविषयी बोलेल, असं सांगतील, तसं सांगतील. कारण ह्यो मला स्वभाव माहिती आहे की हा स्वभाव एका दुष्ट आत्म्याचा आहे. तेव्हा त्या स्वभावामध्ये मी पडत नाही, कारण मला माहिती आहे की हा स्वभाव जो आहे तो तुम्हाला देवापासून दूर करणार आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त शिष्याला शिकवत होता, लोक समुदायाला पण शिकवत होता, पण शिक्षण घेणारे जे होते ते 12 प्रेषित होते. आणि त्या 12 मध्ये एकामध्ये जो सैतान शिरला आणि मध्ये 16:23 त्याचा दृष्टिकोन बदलला. त्याला मानवाने जेव्हा सांगायला सुरुवात केली तेव्हा तो मनुष्य त्या गोष्टी, माणसाच्या गोष्टी देवाच्या लोकांसोबत म्हणजे देवाबरोबर म्हणजे येशू बरोबर बोलायला लागला. येशूने त्याला काय सांगितलं की मी तुला देवाचं शिक्षण देतो, तू या जगाचं शिक्षण कसं घेतलं. तेव्हा सांगते त्याला तुझा दृष्टिकोन माणसाचा आहे, म्हणून सांगतो सैताना तो निघून जा. आता सैतान कसा येतो ते पण मी तुम्हाला सांगतो. ते बघा, तुम्ही इकडे प्रार्थनेत बसले, मध्ये 13:25 तुम्हाला झोपा येईल. तुम्ही प्रार्थनेत बसले तर बरोबर होईल, तुम्ही प्रार्थनेत असले तर हळूहळू जाम्यात येईल. हे 2 उघडच राहते हमेशा. म्हणजे आपल्या आतमध्ये जे दुष्ट आहे ना ते हळूच का निघायला सुरुवात करते. 3:20 पहा मी दाराशी. अशा परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यामध्ये एक वृत्ती आहे ती बघायची. एखादी व्यक्ती चांगला आहे, तो चांगलंच करतो, कोणाचं वाईट करणार नाही, वाईट योजणार नाही ना, वाईटाकडे लक्ष देणार नाही. परंतु दुसरा येईल तर तुम्हाला त्याच व्यक्तीच्या विरुद्ध तो दुष्ट आत्मा कार्य करेल. तो शैतान रूप घेत होता आणि तो रूप तुमच्यामध्ये कार्य करेल आणि त्या रूपाद्वारे त्याला बडवायला सुरुवात केली. म्हणून योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये त्यांनी आत्म्याची पारख केली.
मग ते 9 अध्यायामध्ये तुम्ही बघता की 1 पासून 1 वर्षाच्या माणसाला आणि तिथे शास्त्राने पुरुष लोक होते, त्यांच्या मनातल्या गोष्टी त्यांनी ओळखल्या. परमेश्वर जो आहे तो मनातल्या गोष्टी ओळखतो. मला सांगा, तुमच्यात कोणच पापी नाही असं बोला, पण तुम्ही दुसऱ्यांची निंदा करत बसतील का नाही करतील? नफरत करतील की नाही करतील? द्वेष करतील की नाही करतील? मग तुम्ही काही स्वतः पवित्र आहे? दुसरा अध्याय ना 3ऱ्या वचनापासून दिलेले. म्हणून आपल्या प्रत्येकाला ना, प्रत्येक माणसाशी बोलताना, चालताना, वागताना, सहवासात राहताना, सानिध्यात राहताना पहिल्यांदा त्या माणसाचा हावभाव बघा, म्हणजे आत्मा बघा. यो कोणत्या दृष्टीने तुमच्याशी बोलतो आणि कोणत्या दृष्टीने तुमच्या अपोजिट जातो का तुमच्या बरोबर राहतो हे शिकायचं. यवनाच्या पहिल्या पत्रात 2:19 वचनामध्ये दिलेले आहे. ते आपल्यातून निघाले म्हणजे तुम्ही देवापासून जेव्हा निघत गेले, दूर गेले, तर कोणताही मनुष्य, मी जरी निघाला ना तरी पण मी पण निंदा करू, कारण तो शैतान त्याला बाहेर काढतो. आणि बाहेर काढल्यानंतर ज्या माणसाने ज्याची घडण केली त्याच्या अपोजिट जाण्याचा प्लॅन करतो. प्रभू येशू पण ते सांगत होता, ज्याने माझं अन्न खाल्लं त्याने माझ्यावर लादलं. अन्न म्हणजे आध्यात्मिक जीवनाची घडण, ज्या शरीराला रोगमुक्त होणार होतं, त्या शरीरातल्या अनेक प्रश्नामध्ये ज्या येणारी अडचण ती त्याला बाहेर काढायची. आपण आपल्या जीवनामध्ये एक महत्त्वाचं शिक्षण घ्यायचं. जर तुम्ही महत्त्वाचं शिक्षण घेतले तर तुम्हाला महत्त्व काय ते समजेल. आमच्यामध्ये महत्त्व शब्द किंवा महत्त्व शिक्षण नसल्यामुळे आपली जी घडण आहे ती होत नाही. म्हणून वचनामध्ये किंवा त्याच्या शिक्षणामध्ये किंवा त्याच्या नियमामध्ये असताना प्रत्येकाची कर्म प्रत्येकाला स्वच्छ करायचं. आता बरेच लोक आहेत, एकमेकाविरुद्ध बोलतात, आमच्या विरुद्ध बोलतात, तुमच्या विरुद्ध बोलतात, सगळ्या विरुद्ध काही ना काही बोलणार. तर त्यावेळेला पक्क म्हणजे पक्क सावध राहायचं की तुम्हाला देवापासून दूर करण्यासाठी तो प्राणी रचला जातो. आणि हळूहळू तुम्हाला बाहेर काढणार आणि मग सैतान तुमच्या घरात कार्य करणार आणि तुमचं जीवन नष्ट करणार. परत ती व्यक्ती बाजूला. मग तुम्हाला योहान 8:32 मध्ये कळेल, असे ते सत्य समजेल, सत्य तुम्हाला बंधमुक्त करील. या सत्यातच तुम्हाला ना पुढे चालायचं आहे. तर आपण एक शिक्षण घेणं गरजेचं आहे, बरोबर. ज्या शिक्षणाकडे तुम्ही प्रवास करणार ते शिक्षण तुम्हाला उपयोगी. शैतानाचं काम आहे तुमचे चांगले संबंध तोडणार. प्रत्येक व्यक्तीला मी समजावून सांगतो किंवा शिकवतो. माझ्या मनामध्ये कधी पण कोणत्या व्यक्तीने माझ्या विरुद्ध किती वाईट केलं असेल तरी मी एक शब्द बोलणार नाही. पेत्राच्या 2ऱ्या पत्रात 3:9 मध्ये मी नेहमी लोकांना ऐकू शकतो, कोणाचा नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा. तर मी इकडे अनेक लोकांचे हावभाव बघतो आणि अनुभव पण बघतो. कितीतरी लोक माझ्या विरुद्ध अपोजिट जातात, कारण येशूने ते सांगितलेलं होतं. ते 5:2 पासून जेव्हा पूर्ण उठून शिकवायला लागले आणि 10 ते 12 पर्यंत गेले. कारण जेव्हा माझ्या नावाने म्हणजे देवाच्या नावाने तुमची निंदा, नालसी, शेअर केला जाईल तेव्हा तुम्ही प्रत्येक व्यक्तीने
समजायचं आहे आणि समजून घ्यायचं की मी चूक केली तर माझं परिणाम काय होणार. आपल्या सगळ्यांची कर्म आहेत ना, ती आपल्याला भोगायला लागणार. तुम्हाला लागू, मला. पण नेहमी एक लक्षात ठेवायचे की देवाची लोक असतात ना, त्यांच्या विरुद्ध चुकून बोलू नका. काही शिक्षण आहे, काही नियम आहे, काही विधी आहे, काही अनुभव आहे. म्हणून आपल्यातून काही पाप होऊ नये. आपल्या मुखातून कुचकं भाषण निघू नये, कोणाची चुगली करू नये, कोणाची निंदा करू नये, कोणाचा द्वेष करू नये, कोणाची हेवा करू नये. तर परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी तुमच्या सगळ्यांना सांभाळून ठेवायच्या. कारण जेवढा आम्ही परमेश्वराच्या शिक्षणावर लक्ष देतो तेवढा परमेश्वर आपल्याकडे लक्ष देतो. नीतिमानावर त्याची नजर आहे. आणि बघा, नीतिसूत्र 16 अध्याय 1 ते 2 वचन घ्यायचं. मनात योजना करणे परमेश्वराच्या हातचे आहे, जिभेने उत्तर देणे. ही जीभ आहे, जीभ. या जिभेने परमेश्वराचं उत्तर आलं पाहिजे. मग ते 10-20 तुम्ही बोलणार तुमच्या काही परमेश्वराचा. मी तुम्हाला आता मी आहे, मी तुमची निंदा केली की तुमची नफरत केली की तुमचा द्वेष केला, तो मला बघतो. एक एक काय काय तो या हवेमध्ये जाऊन सगळं रेकॉर्ड होतो तिथे. आणि हे शेवटच्या काळामध्ये तुम्ही बोलू शकत नाही. कारण तेसलिकरास पहिल्या पत्रात 4 अध्यायामध्ये 15 पासून वचन दिले. तेव्हा परमेश्वर पहिले मेलेले उठवते. न्याय होईल. होय, तू काय बोलला, होय ती काय बोलली, तो काय बोलला, ती काय बोलली, ही सगळं तुमची न माझी रेकॉर्डिंग. कोणत्या आत्मेने बोलले, दुष्ट आत्म्याने बोलले का देवाच्या दृष्टीने, का स्वतःचा आत्मा एकाने. मी पण अहंकार फिरवता येते तो कुठे ना कुठे. खोट्यामध्ये फिरता येते, खऱ्यामध्ये फिरता येते, स्वतः स्वार्थामध्ये फिरता येते. सगळ्या बाजूनी प्रवास केला जातो. म्हणून लक्षात काय आणायचं माहितीये, जो व्यक्ती पहिल्यापासून तुमच्या बरोबर आहे तो शेवटपर्यंत तोच तुमच्या बरोबर आहे. 20:29 पासून त्यांनी बोललेलं आहे, मी गेल्यावर कळपाची दया मया न करणारे क्रूर लांडगे शिकते. आता क्रूर लांडगे कुठून शिकते की तुम्हाला देवापासून दूर करणारे शिकते. मग त्यावेळेला तो शैतान मानवाचे एक रूप घेतो. तो रूप काय घेतो माहितीये? आता तुम्ही विचार करा. मग ते 26 अध्यायामध्ये जेव्हा घास खाला, 14 पासून पुढे भोजन करायला लावलेला. आणि तिकडे पेत्रा बाजूला जुदास, बरोबर. एका बाजूला पेत्रा, एका बाजूला जुदास आहे, बरोबर. 4 हातात थैली होती. त्याने तिकडे घास घेतला, तोंडात घातला. तेव्हा शैतान प्रवास केला. आणि येशू बोलला ना, हे माझं शरीर. त्यांनी शरीरच घेतलं. पहिल्या पण घासामध्ये, उत्पत्तीमध्ये 3रा अध्यायामध्ये एक झाड ठेवलं, त्या झाडामधला तो घास त्याने खाला. नव्या करारामध्ये पण तोच घास खाला. तर तुमचा घास खाण्यासाठी शैतान तयार असतो. मी वचन वाचू नका, वचन आत्मपरिक्षण करा. इब्रियकडे 4:12 2 धारी तलवारीसारखे. जेव्हा मी लोकांशी बोलतो, इतर लोकांशी त्यांचं जीवन बदललं जातं, परिवर्तन होते. मग आपलं जीवन शैतानाच्या हाताखाली जर बांधलेलं असेल तर तुमचं जीवन शून्य आकारात. तर शैतान तुम्हाला ना मला देवापासून दूर करायला लागला. तुमच्या फूट पडेल. मध्ये 12 ते 22 पासून वचन दिले. जरा वचन घ्या. कारण तुम्हाला ना मला येशूमध्ये राहताना कसं टिकून राहायचं ते बघा. नफरते नाही, निंदाने नाही, द्वेषाने नाही, हेवाने नाही. तुम्हाला जर शैतानाने पकडलं तर आम्हाला त्याला बाहेर काढता आलं पाहिजे. नसेल तर तुमचा नाश तो
पूर्ण तुमचा नाश करून तुम्हाला खाऊन टाकेल. हे जरा आंधळा आणि मुका असलेला येशूकडे आला आणि त्यांनी त्याला बरं केलं. तो पाहायला लागला, नमका बोलायला लागला. तेव्हा सर्व लोकसमुदाय ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हा दाविदाचा पुत्र असेल का? परंतु हे पुरुष ऐकून म्हणाले, तो भूताचा अधिपती जो बाळ जवळ त्याच्या साह्याशिवाय तो हा बुद्धी काढत नाही. बघा येशूवर कसा आरोप केला. हे देवाचे लोक जेवढे पवित्र बनतील ना, तेवढी त्यांची निंदा, त्याची नफरत, त्याचा द्वेष, त्याचा तिरस्कार हे घडणारच. स्वतःचं काम होणार, पण परमेश्वर तसं करणार. कारण मोशे बघा, मोशे 6 लाख लोकांना बाहेर काढायला निघाला. फारोचं मन कठोर केलं आणि मोशेचं मन नम्र. हे तुमच्यात आणि माझ्यामध्ये घटना होणार, तेव्हा सावध राहायचं. हे देवाने माझी परीक्षा घ्यायला लावलाय आणि या परीक्षेत मला स्ट्रॉंग कसं राहायचं हे शिक्षण मात्र मला घेता आलं पाहिजे. जो मनुष्य देवाने शिकवलेले मार्ग आहे, तो मनुष्य त्याच मार्गानुसार पुढे जात आहे. तो पवित्र आत्म्याने तो भरलेला आहे. ज्या माणसाच्या जीवनात चमत्कार होता तो परमेश्वर महान आहे. समजलं? येशूने मनातल्या कल्पना ओळखल्या. त्यांना म्हटले, आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य हे वसाड पडले. आपसात फूट पडलेलं प्रत्येक नगर किंवा घर ते टिकणार नाही. जर सैतानाला काढत असेल, त्यांच्या फूट पडलेली आहे, त्याचं राज्य कसं टिकणार? तुम्ही विचार करा, आता तुमच्यात जर सैतानी वृत्ती आहे, सैतानी वृत्तीचं चालायला लागलं तर राज्य तरी कसं टिकणार? आपसात नाभांडणं, आपसात निदान, आपला देश आणि आपल्या देवा काही करायचं, आपसात मिळून परमेश्वराचं राज्यापर्यंत पोहोचायचं. बघा, जर परमेश्वर तुमच्या जोडीला आहे तर परमेश्वराचा आशीर्वाद पण तुमच्या बरोबर आहे. पण जर परमेश्वर बरोबर नाही तर सैतान तो 100% माणसाच्या बरोबर असतो. कारण आम्हाला माहिती आहे, जेव्हा शैतान आमच्यात कार्य करायचा, आता मी जेव्हा तिकडे गेलो त्याला ते सांगत होता ना, मी 80 पाकिट मालिशचे खातो, तू कशाला हे खातो? त्याला जाम गोष्टी त्या पटलेल्या होत्या पुष्कळ. मग त्याला सांगितलं, हे खाऊ नका. तुम्ही खूप प्रयत्न करतो, चणी खा, काही त्याच्याकडे बडीशेप खा. त्यामुळे बडीशेप मिळत नाही, बरं ते तसं मिळणार नाही. कारण एक खाते ते नाही मिळणार. तू प्रयत्न कर, कारण हे फार मोठं नुकसान आहे. मी 80 पाकिट खाणारा मनुष्य, मी देवाचा स्वीकार केला आणि सगळं सोडलं. आज मीही दुसऱ्याला सांगतो, कोणी काय खात असेल ताबडतोब मला कळते. मी बोलत नाही, पण जेवढं चांगलं सांगता येते तेवढं सांगतो. देवाशिवाय दुसरा आपल्याला पर्याय नाही. देव काय तांब खात नव्हता, देव काय गुटखा खात नव्हता, देव कोणाची निंदा करत नव्हता, देव कोणाचा द्वेष करत नव्हता. मग हा देव कोणता आहे की आमच्यातून वाईट काम करणार आहे?
प्रत्येक शिक्षणाने आम्हाला घ्यायचं आहे. जर आम्हाला देवाने शिकवलेलं आहे, घरात आपण फोटो ठेवतात, ती परमेश्वराचे महान व्यक्ती होऊन गेली, आम्हाला पण महान व्यक्ती बनायचं आहे म्हणून त्याच फोटोच्या त्या व्यक्तीच्या मार्गानुसार आम्हाला चालायचं आहे. आणि त्यामुळे आम्ही जर चेंज झालेले आहे तर आमच्या जीवनात प्रगती होते. त्याला हातबद्दल लावून नाही काय होत, त्याला अंतःकरण चेंज करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला कोणी शिकवलंच नाही, हात लावायला शिकवले, खिशातले पैसे उडवायला शिकवले, ते पैसे उडत जाते. जर देवाने जर आपल्याला हे शिकवले नाही त्याचं राज्यासाठी, तर त्याचं राज्यच तुम्हाला नाही. कारण देव जो आलाय ना तो सगळ्यांच्या चांगल्या करण्यासाठी आहे. पण जर आपल्यामध्ये दुष्ट आत्म्याचं कार्य निघालं आणि दुष्ट आत्मा आपल्यामध्ये प्रवास करायला लागला तर तुमचा नाश केल्याशिवाय तुम्हाला सोडणार. पवित्र आत्मा काय करतो, पवित्र आत्मा काय शिकवतो, हे शिक्षण नेहमी घ्या. आणि जर तुम्ही पवित्र आत्म्याच्या द्वारे शिक्षण घेतलं तर तिकडे त्या वचनाद्वारे तुम्हाला समज येईल. वचन काय सांगते, मी जर माझ्याजवळच्या साह्याने कृती करतो तर तुमचे लोक कोणाच्या साह्याने कृती करतात, तेच तुमचा न्याय करते. मी जर देवाच्या आत्म्याच्या साह्याने कृती करतो काय सांगते, आता जर मी जर भूत काढले येशू ख्रिस्ताच्या नावाने तर देवाचं राज्य तुमच्यावर आहे. आता देवाचं राज्य आल्यानंतर तुम्ही देवाचं काम करा. आपल्याला शिकायचं आहे. दोन प्रकारचं राज्य असते, एक भूताचं एक परमेश्वराचं. मग जेव्हा तुम्ही परमेश्वराचं राज्य कार्य लागलं तर भूत तुमच्यामध्ये प्रवास नाही केला पाहिजे. आणि मी भूत काढलं, मी हे काढलं, नाही तर नाही. ते रिटर्न आलं की तुम्ही उलट्या दिशेने काम करायला सुरुवात करा. आज आपण विचार करा की आपण देवाबरोबर आहेत तर आपल्या मुखातून शब्दातून निघताना सगळं देवाविषयीच बोलायचं आहे आणि देवाविषयीच लोकांना सांगायचं आहे. जर तुम्ही देवाविषयी बोलले नाही, देवाविषयी शिक्षण देणार नाही आणि निराकरण नफरत करणार, द्वेष करणार तर तुम्ही ते सगळं उधळून टाकणार. मार्क 9:45. एखाद्याचा विश्वास आहे आणि तो विश्वास आपण तोडतो, तो खोल समुद्रात टाकणं हे आपल्या हाताचं आहे. म्हणून आपल्यातून कोणती चुका होऊ नये. होत असेल ते चेंज करा. कोणापासून चुका होतात ते पण लक्षात आणा. जर माझी निंदा मी चव्हाट्यावर उतरून करत आहे तर माझ्या भविष्यात मला दुष्टाने मानलेलं आहे असं समजून आपल्याला पश्चाताप करणं, पाप कबूल करणं गरजेचं आहे. मी नेहमी लोकांना सांगतो की जेवढे माणसं पाप कबूल करत बसतात ना ते माणसं देवाबरोबर बसत असतात. पण जेवढी पाप लपवतात ते शैतानाबरोबर बसतात. मग त्यावेळेला शैतान त्याच्यातून कार्य करायला सुरुवात करतो. नेहमी पाप कबूल करायचं. 32:5 मनाची कबुली केली. कबूल काय करायची? पश्चाताप परत नाही झाला पाहिजे. तेव्हा बोलतात पाप कबूल. पित्राच्या दुसऱ्या पत्र 2:22 त्याच ओळखीकडे परत परत झालं तर फार मुश्किल. मार्क 9:45 खोल समुद्र टाकणं आपल्या हिताचं होते. म्हणून पाप स्वच्छ करून क्लिअर राहायचं आणि पवित्र आत्मा आपल्या शरीरामध्ये उत्पन्न करून सामर्थ्य आणि ज्ञान आणि बुद्धी याचा वापर करून आपल्याकडे कार्य करायचं. आपण छोटेसे एक प्रार्थना करू शकता. तुमच्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना साहित्य
जे दिनाला द्वेष करतात अशा लोकांचं जीवन परिवर्तन म्हणून ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. सर्व मंत्र लोक आपल्याला सरपंच सर्व पोलीस लोकांचा आशीर्वाद ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया.